थॅलेसेमिया हा 8 मे रोजी सेलिब्रेट करत असतो. तर आपल्याला थॅलेसेमिया म्हणजे काय हे पहिले माहिती पाहिजे. हा रोग अनुवंशिक आहे, म्हणजे आईवडिलांपासून मुलांना होणारा रोग. आईपासून आपल्याला एक जीन्स मिळते आणि एक जीन वडिलांपासून मिळते, त्याच्यापासून मुलाचा जो जन्म होतो तो त्याच्यामुळे. तर वडिलांना जर थॅलेसेमिया असेल म्हणून आईला नसेल तर मुलाला 50% चान्स आहे त्याला असेल या नसेल. दोघांनाही असेल तर मात्र त्या मुलाला नक्कीच थॅलेसेमिया असा होऊ शकतो. आता त्याला थॅलेसेमिया आहे की नाही हे कळेल कसं आपल्याला? त्या मुलाची जी वाढ होते ती बरोबर होत नाही. त्याला काही दिवसांतर साधारण 5-6 महिन्यानंतर त्याला कावीळसारखा दिसतो, पिवळा पडलेला दिसतो. आणि त्याचं जे हिमोग्लोबिन जे असतं त्याला नेहमी श्वास फुलत असतो, कारण त्याचं हिमोग्लोबिन खूप कमी झालेलं असतं. तर जेव्हा आपण याची टेस्ट करतो, याची कंप्लीट ब्लड काउंट किंवा इलेक्ट्रोफोरेसिस अशा ज्या टेस्ट आपण करतो त्याच्यातनं याचं निदान होतं. आता याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक थॅलेसेमिया मायनर आणि एक थॅलेसेमिया मेजर. याच्यामध्ये काय फरक आहे? तर थॅलेसेमिया मायनरमध्ये विशेष त्या मुलाला काही त्रास होत नाही, तो नॉर्मल जीवन जीवू शकतो त्याला. पण त्याला मधून ब्लड ट्रान्सफ्युजन लागतो, पण तेवढा त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. त्याला थॅलेसेमिया मेजर जो असतो त्या मुलाला मात्र आपल्याला भरपूर लक्ष द्यावं लागतं, त्याची काळजी करावी लागते आणि त्याला वारंवार म्हणजे महिन्यातनं 1दा किंवा 2दा त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं, कारण त्याचं हिमोग्लोबिन आहे ते सारखं कमी होत असतं. या थॅलेसेमियामध्ये कोशिश केल्या जाते की मुलाचं हिमोग्लोबिन कमीत कमी 9 ग्राम तरी राहिलं पाहिजे, पण कधी कधी ते 5, 6, 7पर्यंत इतकं त्या खाली येतं आणि त्याच्यामुळे त्या मुलाला विकनेस येतो. आणि हिमोग्लोबिन असतं ज्याला मेजर असतं, मेजर थॅलेसेमिया असतं, त्याचं ॲव्हरेज त्यांनी आजकाल काढलं आहे की साधारण 30 वर्षापर्यंत हा मुलगा जगू शकतो, पण त्याच्यानंतर त्याची सहसा 24 ते 30मध्ये याचं मॅक्झिमम जीवन असतं. तर या मुलाला करण्यासाठी माझं ट्रीटमेंट काय? लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला हे तर समजलं, मग आम्ही करायचं काय? तर आम्ही करायचं काय म्हणजे पहिले तर याची टेस्ट करायची, याला थॅलेसेमिया आहे की नाही पाहायचं. तर त्याला थॅलेसेमिया मेजर असेल तर मग त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, त्याला नेहमी ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. त्याच्या खाण्यापिण्यात खाण्यामध्ये त्याला ज्याच्यात आयर्न कमी आहे अशा गोष्टी त्याला खायला द्यायच्या आणि मधून आयर्न शरीरामधून कमी करण्यासाठी ट्रीटमेंट पण घ्यावी लागते. तर हे करायचं कुठे, कोणाला करायचं, कोण सांगेल आम्हाला? तर हे याच्यासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये एक सेक्शन बनलं आहे. तर ज्या लोकांना शेवटी कळतं आईवडिलांना की आपल्या मुलाला थॅलेसेमिया आहे आता, तर त्यांनी तिथे जावं, तिथे त्यांना पूर्ण माहिती मिळेल. तिथे एक कार्ड बनतं, थॅलेसेमिया कार्ड. ते कार्ड मिळाल्यानंतर ऑल ओव्हर इंडिया, पूर्ण देशामध्ये तुम्ही कधीही कुठेही गेला त्या मुलाला घेऊन आणि त्याला रक्ताची जरूर पडली तर ते कार्ड दाखवल्यानंतर त्याला कोणतेही पैसे लागणार नाहीत. ते गव्हर्मेंटतर्फे किंवा ब्लड बँकेतर्फे फ्री ऑफ चार्ज दिलं जातं. तर या लोकांमध्ये प्रश्न याचा आईवडिलांमध्ये की या मुलांचं पुढे काय, त्यांचं लग्न होऊ शकतं का? हो, त्यांचं लग्न होऊ शकतं, पण त्यावेळेस त्याची जे मुलगी किंवा मुलगा जो असेल त्याला हे थॅलेसेमिया नको, तर त्याची पहिले टेस्ट घेणं फार जरुरी आहे. जर त्यालाही थॅलेसेमिया असेल तर आम्ही विचार करतो की बा तुम्ही लग्न करू नका, कारण दोघांचाही थॅलेसेमिया असल्यामुळे जे मुलं जन्माला येतील त्यालाही प्रॉब्लेम होईल. ज्यांना मायनर असतं त्यांना काही प्रॉब्लेम नसतो त्याच्या. मग प्रेग्नन्सी होते तर त्यांनी लग्न केलं तर प्रेग्नन्सी करायची की नाही, प्रेग्नन्सी होऊ शकते का, मुलं होऊ शकतात का? या मुलांना जे होतं ज्यांना मेजर असतं त्यांना ॲडवाईस करतात की हा प्रेग्नन्सी अवॉइड करा. आणि आता बाय चान्स प्रेग्नंट झाली आणि पुढे कळलं, त्याच्या आजकाल मुलगा जेव्हा गर्भामध्ये असतो आईच्या अर्जातात तेव्हाही त्याची टेस्ट केली जाते, तर तेव्हाही कळतं की या मुलाला हे थॅलेसेमिया आहे की नाही. तर जर त्याला थॅलेसेमिया असेल तर त्याचं ॲबॉर्शन MTP ॲक्टमध्ये ते दिलेलं आहे, दॅट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. त्याच्यामध्ये त्यांनी थॅलेसेमियामध्ये जर मुलगा विकलांग होणार असेल तर त्याला परमिशन सरकारतर्फे त्याला परमिशन आहे. सरकारतर्फे काय काय योजना केल्या तर सरकारने जे कार्ड काढलं आहे
त्याच्यामध्ये जर तुमच्यापाशी ते कार्ड असेल तर सरकार 5 लाखापर्यंत त्या थॅलेसिमिया मेजरच्या मुलांना जो काही त्या खर्च येत असेल मेडिकलचा वैद्यकीय खर्च तो सरकारतर्फे दिला जातो होता. तर या त्या पूर्ण माहिती आपल्याला हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये एक सेक्शन बनलेलं आहे. तिथे जर तुम्ही गेले तर तुम्हाला ते एक फॉर्म कसा भरायचा, कसा कार्ड काढायचं आणि ज्याच्यात तुम्हाला काय काय फॅसिलिटी मिळतील या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे समजून मिळतील. धन्यवाद.